तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे. रवींद्र वायकर असतील किंवा आमचे अन्य लोक असतील, राजन साळवे असतील, त्यांच्या मागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद आहे. आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही ठिकाणी छापे पडले जे तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहे. आसाममध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचा कोणता असेल तो आसामचा, असं राहुल गांधींनी सांगितलं आणि त्यांच्यावरच ईडीच्या कारवाया सुरू होत्या. आज ते भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं, गुंडागर्दी केली, त्यांच्यावरती कारवाई नाही. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची भाषा पहा तुम्ही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही एका भ्रष्ट तत्वहीन अशा माणसाची भाषा आहे. आम्हाला ज्ञान देत आहेत, आमच्यावरती आरोप करतायत. तुमच्या खाली काय जळते बघा. ईडीला घाबरून गेलात म्हणजे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप होते, पण आज रोहित पवारांना बोलवलंय. एवढा पुरतच हा विषय आहे. माननीय शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर चाललेत. हे एक नैतिक पाठबळ असतं. आम्ही सगळे रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लोकसभेची 16 एप्रिल अशी टेंटेटिव्ह तारीख, हा विषय संपू द्या. हां, तर महाराष्ट्रात आणि देशात अशा प्रकारे किती कारवाया झाल्या तरी आमची जी लढाई आहे लोकशाहीसाठी ती अजिबात संपणार नाही. काल आणि परवा 2 दिवस नाशिकमध्ये शिवसेनेचं जे महाअधिवेशन झालं, मग काळाराम मंदिरातलं आमची पूजा असेल किंवा गंगा आरती असेल, त्या खुलं अधिवेशन असेल, कालचं शिबिर असेल, महाअधिवेशन शिबिर असेल, या सगळ्या मागचं सूत्र एकच होतं. या देशामध्ये सध्या जो ईडी सारख्या संस्थांचा राजकीय गैरवापर चाललाय, गुन्हेगारीकरण आहे, त्याविरुद्ध आपण एकवटलं पाहिजे, जनतेला जागरूक केलं पाहिजे. आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी ही सत्ता देशाची ताब्यात घेतली पाहिजे आणि ही मनमानी थांबवायला पाहिजे. यासाठी काल माननीय उद्धव साहेबांनी जो एल्गार केलेला आहे देशभरात, जे आव्हान स्वीकारले आणि आव्हान दिलं आहे, मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी काल जी महत्त्वाची घोषणा केली आहे की अयोध्येत भाजप मुक्त राम करण्याची गरज आहे. आणि लोकांना इथे पटेल उद्धवजी काय सांगताय. महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे आमच्या देवांना दलालांपासून मुक्त करण्याची. स्वतः काळाराम मंदिरात ती लढाई झालेली आहे. हा, महाराष्ट्रामध्ये विठ्ठल म्हणजे विठ्ठलाला म्हणजे पंढरपूरचं मंदिर हे मुक्त करावं अशा प्रकारच्या लोकांपासून म्हणून आंदोलन झालेलं आहे. कदाचित महाराष्ट्रालाच पुढाकार घेऊन अयोध्या